नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. वृषभ राशींच्या लोकांसाठी आजचा हा संदेश अत्यंत खास असणार आहे, कारण जे घडणार आहे ते थांबवणं आता कोणाच्याही हातात नाही. कारण 9 ते 15 एप्रिल दरम्यान वेळ अशी वळण घेणार आहे की ज्या गोष्टी तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत होतात त्या अचानक तुमच्यासमोर उभ्या राहतील. पण इथे एक गोष्ट समजून घ्या, हे केवळ नशीब नाही, तर हे तुमच्या कर्माचं परत येणारं फळ आहे. या काही 7 दिवसात 7 अशा घटना घडणार आहेत ज्या एकामागोमाग एक तुमच्या आयुष्यात बदल घडवतील. आणि विशेष म्हणजे शेवटची घटना तुमच्यासाठी इतकी मोठी असेल की तुम्हाला स्वतःवरच विश्वास बसणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक ऐकत राहा, कारण हे संकेत जर तुम्ही दुर्लक्षित केले तर मोठी संधी तुमच्या हातातून जाऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ मन लावून नक्की ऐका. आणि तुमच्या राशीसाठी मी खाली काही सकारात्मक ऊर्जा वाढवणारे काही उपयुक्त असे प्रोडक्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅग केलेले आहेत. ते एकदा नक्की क्लिक करा आणि सकारात्मक ऊर्जा मिळवा. कधी कधी जीवनात असे काही क्षण येतात जे आधी साधे वाटतात, पण नंतर लक्षात येतं की तेच क्षण आपल्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलून टाकतात. आणि सध्या तुमच्या आयुष्यात असाच एक टप्पा सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आहे. ब्रह्मांडातील ऊर्जा एका विशिष्ट दिशेने फिरू लागली आहे आणि तिचा सूक्ष्म परिणाम हा तुमच्या विचारांवर, निर्णयांवर आणि घडणाऱ्या घटनांवर दिसू लागेल. अनेक दिवसांपासून मनात असलेली अस्वस्थता आता हळूहळू कमी होईल आणि त्या जागी एक शांत, स्थिर आणि आशावादी भावना निर्माण होईल. या काळात तुम्हाला जाणवेल की काही गोष्टी ज्या आधी कठीण वाटत होत्या त्याच आता अचानक सोप्या होऊ लागल्या आहेत. आणि हीच त्या बदलाची पहिली खूण आहे. या काळात तुम्हाला काही असे संकेत मिळतील जे सुरुवातीला सामान्य वाटतील, पण त्यामागे एक खोल अर्थ दडलेला असेल. आणि जर तुम्ही त्या संकेतांकडे लक्ष दिलं तर तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी योग्य दिशा मिळू शकते. आणि कधी एखादं वाक्य, एखादी भेट किंवा एखादी छोटीशी घटना देखील तुमच्यासाठी मोठा बदल घडवू शकते. हे संकेत तुम्हाला थांबायला, विचार करायला आणि योग्य निर्णय घ्यायला प्रवृत्त करतील. या काळात घाई गडबडीत घेतलेले निर्णय टाळा आणि प्रत्येक गोष्ट शांतपणे समजून घ्या, कारण प्रत्येक संकेतांमागे तुमच्यासाठी एक संदेश हा दडलेला असतो. तुमच्या आयुष्यातील काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी आता पुन्हा एकदा पुढे येऊ शकतात, जणू काही त्या स्वतःच पूर्ण होण्यासाठी तुमच्या समोर उभ्या राहत आहेत. अनेक वेळा आपण काही गोष्टी सोडून देतो कारण त्या आपल्या हातात राहत नाहीत, पण जे खरंच तुमच्यासाठी असतं ते पुन्हा तुमच्याकडे परत येतं. आणि या काळात तुम्हाला ते स्पष्टपणे जाणवेल, ही पुनरागमनाची वेळ आहे, जिथे हरवलेलं काहीतरी पुन्हा मिळू शकतं. या काळात तुमच्या मनात एक वेगळीच जागरूकता निर्माण होईल आणि तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू लागाल. तुमच्या आत दडलेली ताकद, जी तुम्ही कधीच पूर्णपणे ओळखली नव्हती, ती आता बाहेर येऊ लागेल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही जितकं समजत होता त्यापेक्षा खूप जास्त सक्षम आहात. ही जाणीव तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ करेल आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल. अचानक काही परिस्थिती बदलू शकतात आणि ज्या गोष्टी स्थिर वाटत होत्या त्या हलू शकतात. पण या बदलांमुळे तुम्हाला घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही, कारण हे बदल तुमच्या भल्यासाठीच घडत आहेत. कधी कधी जुनी गोष्ट संपली कीच नवीन गोष्ट सुरू होऊ शकते आणि हा काळ तुम्हाला तेच शिकवणार आहे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यात तुम्हाला बदल जाणवू शकतो. काही लोक जवळ येतील तर काही लोक दूर जातील आणि या प्रक्रियेमुळे तुम्हाला कळेल की तुमच्या आयुष्यात खरोखर कोण महत्त्वाचं आहे. हे बदल तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांची खरी ओळख करून देतील. तुमच्या आयुष्यात एक नवीन मार्ग खुला होऊ शकतो जो आधी तुम्हाला दिसत नव्हता. हा मार्ग तुमच्यासाठी अधिक योग्य आणि फायदेशीर ठरू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला धाडस करून एक पाऊल पुढे टाकावं लागेल. या काळात तुमच्या मनातील भीती हळूहळू कमी होईल आणि त्या जागी धैर्य निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही आधी टाळलेल्या गोष्टी आता करण्यास तयार व्हाल. तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडू शकते जी तुम्हाला आतून हलवून टाकेल, पण त्याचवेळी ते तुम्हाला एक नवीन दृष्टी देईल. तुम्ही केलेल्या मेहनतीचा परिणाम आता दिसू लागेल आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे प्रयत्न वाया गेलेले नाहीत.
तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होऊ लागतील आणि तुम्हाला एक स्पष्ट दिशा मिळेल. तुमच्या कुटुंबाकडून आणि जवळच्या लोकांकडून तुम्हाला आदर मिळेल, जो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्या आयुष्याचा पाया मजबूत करतील. तुमचे सकारात्मक विचारच तुमचं आयुष्य बदलण्यास सुरुवात करतील आणि तुम्हाला यशाच्या दिशेने नेतील. कमेंट बॉक्समध्ये होय मी सकारात्मक आहे आणि मला यश मिळणार आहे असे नक्की टाईप करा. शेवटी हा काळ तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देऊन जाईल की जे काही घडतं ते योग्य वेळेस आणि योग्य कारणासाठीच घडतं. त्यामुळे विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि पुढे जात राहा. या काळात तुम्हाला काही अशा गोष्टींचा अनुभव येईल ज्या तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवल्या नसतील आणि त्या अनुभवांमुळेच तुमच्या विचारसरणीत एक खोल बदल घडून येईल. कधी एखादं छोटंसं यश, तर कधी एखादी अनपेक्षित भेट किंवा कधी अचानक मिळालेली चांगली बातमी तुमच्या मनात एक नवीन आशा निर्माण करेल. तुम्हाला जाणवेल की जीवन केवळ संघर्षाचं नाव नाही, तर योग्य वेळ आल्यावर ते तुम्हाला आनंदाचे क्षणही देतं. या काळात तुमच्या अंतर्मनाशी असलेली जोड अधिक मजबूत होईल आणि तुम्ही स्वतःच्या भावनांना अधिक स्पष्टपणे समजू लागाल. या अनुभवांमधून तुम्हाला एक गोष्ट नक्की कळेल की तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात तो चुकीचा नाही, फक्त योग्य वेळ येण्याची गरज होती. तुमच्या आयुष्यातील काही निर्णय जे तुम्ही पुढे ढकलत होता ते आता तुमच्यासमोर ठामपणे उभे राहतील आणि तुम्हाला त्यावर निर्णय घ्यावा लागेल. परंतु यावेळी तुमचं मन आधीपेक्षा अधिक स्थिर आणि स्पष्ट असेल. तुम्ही भावनेच्या भरात न जाता शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घ्याल आणि याच निर्णयांमुळे तुमच्या आयुष्याचा पुढील प्रवास हा अधिक सुलभ होईल. या काळात तुमच्यात एक वेगळीच परिपक्वता दिसून येईल जी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल. लोक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ शकतात कारण तुमचं विचार मंथन अधिक खोल आणि समजूतदार असेल. या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वात एक नवीन तेज निर्माण करेल. शेवटी हा संपूर्ण काळ तुम्हाला एक महत्त्वाची जाणीव करून देतो की जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे एक कारण असतं आणि त्या प्रत्येक घटनेचा एक निश्चित संदेश असतो. जेव्हा तुम्ही या गोष्टी स्वीकारायला शिकता तेव्हा तुमचं मन शांत होतं आणि तुम्ही परिस्थितींना अधिक सकारात्मक पद्धतीने हाताळू लागता. या काळात तुम्हाला हेही समजेल की खरी शक्ती बाहेर नसून तुमच्या आतच आहे आणि जेव्हा तुम्ही त्या शक्तीला ओळखता तेव्हा कोणतीही अडचण ही मोठी वाटत नाही. त्यामुळे या काळात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे कृतज्ञतेने पहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. पण तुमच्यासाठी येणारा काळ हा अधिक उज्ज्वल आणि समाधानकारक असा ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, हे होते ते 7 संकेत जे वृषभ राशींच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू करू शकतात. आता हे तुमच्यावर आहे, तुम्ही या बदलाला स्वीकारणार काही दुर्लक्ष करणार ते. जर स्वीकारणार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय मी बदल स्वीकारायला तयार आहे असे नक्की टाईप करा. जर तुम्हाला वाटत असेल की हा काळ तुमच्याचसाठी आहे तर कमेंट्समध्ये माझं नशीब बदलत आहे असे नक्की लिहा. हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत व नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण कदाचित त्यांच्यासाठीही हा संदेश खूप महत्त्वाचा ठरेल. आणि राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढील व्हिडिओमध्ये अजून खोल आणि अचूक संकेत मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. लक्षात ठेवा, नशीब बदलण्याआधी संकेत येतात आणि जे ते ओळखतात तेच आयुष्यात पुढे जातात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.